नमस्ते. गुड मॉर्निंग. ह्या बुकचा आज पहिला दिवस आहे. हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. सगळे नवीन लोकांचं स्वागत आहे. ग्रुपवर डिटेल लिहिलेलंच आहे की आपण किती पुस्तकं वाचलीत आणि कुठल्या कुठल्या ऑथरची वाचलेली आहेत. मस्ट रीड बुकमधलं हे बुक आहे आणि त्यातला पहिला चॅप्टर आपण करतोय. काही बेसिक गोष्टी आहेत की लोकांशी कसं वागायला पाहिजे. छान सुरुवात आहे. जर तुम्हाला मध गोळा करायचं असेल तर मधमाशांच्या पोळ्यावर कधीच लाथ मारू नका. सिंपल. एक एक्झाम्पल सांगतो. 1931 मध्ये 7 मेला न्यूयॉर्कच्या इतिहासात एकदम भारी दिवस होता. खळबळजनक दिवस होता. टू गन क्रावले हा एक खुनी होता. तो दारू पित नव्हता, सिगारेट ओढत नव्हता, पण पोलीस त्याच्या मागे लागले होते. तो त्याच्या मित्राच्या घरात लपून बसला होता. पोलिसांनी त्याच्या घराच्या छपरावर गेले, आतमध्ये अश्रुधूर सोडला आणि आजूबाजूच्या लोकांना सांगून इमारतीमध्ये एंटर करून त्याला ताब्यात घेतलं. 1 तासापर्यंत हा खेळ चालू होता. 10,000 लोकांनी बघितलं हे सगळं प्रकरण. आणि जेव्हा त्याला पकडलं तेव्हा पोलीस कमिशनरने जाहीर केलं की हा एक अविचारी माणूस होता, दुष्कृत्य करणारा होता. पोलिसांकडून मारले गेले गुन्हेगारांपैकी हा सर्वात जास्त खतरनाक होता. पण जेव्हा पोलीस जेव्हा त्याला अटक करत होते तेव्हा तो त्याच्या घरात पत्र लिहित होता. जखमी अवस्थेत होता, कारण त्याच्या जखमीतून पडलेले रक्त पत्रावर दिसत होते. पण त्या क्रावलीने पत्रात काय लिहिलं होतं की माझा हा कोट आहे जो मी अंगावर घातला, त्याच्या आतमध्ये एक हृदय आहे जे दयाळू आहे. त्याने आतापर्यंत कोणालाच इजा पोहोचवलेली नाही. पण झालं काय होतं, क्रावले आणि त्याची मैत्रीण जेव्हा बसले होते त्यावेळी पोलीस त्यांच्या गाडीजवळ आला. त्याने क्रावलेकडे लायसन मागितलं. क्रावलेने बंदूक काढली आणि पोलिसांवर गोळ्या झाडल्या. क्रावले गाडीत उतरला. त्याने पोलीस ऑफिसरचे पिस्तूल काढलं आणि त्याच पिस्तूल त्याच्या शरीरावर खालच्या भागावर गोळ्या झाडल्या. आणि असा हा कट्टर पाषाण हृदयी व्यक्ती म्हणतो की माझ्या कोटाखाली एक थकले भागलेलं हृदय आहे, दयाळू हृदय आहे की ज्याने आतापर्यंत कोणालाच इजा पोचवलेली नाही. जेव्हा त्याला तुरुंगात आणलं तेव्हा तो लोकांना सांगत होता की माझी काय चूक आहे, मी लोकांना ठार मारलं की मी स्वतःचा बचाव केला म्हणून, मला का शिक्षा दिली. सांगायचा मुद्दा काय आहे की टू गन क्रावले अशाही परिस्थितीत स्वतःला दोष द्यायला तयार नव्हता. गुन्हेगारी जगात सगळे लोक असं म्हणत असतात ना, तुम्हाला माहितीच आहे. अजून एक गोष्ट आहे. अमेरिकेतला एक कुप्रसिद्ध गुंड होता. म्हणला माझ्या आयुष्यातली सगळी वेळ मी लोकांसाठीच झटलो तरी मला शिवाय शापच मिळाला. मला लोकांनी खुनीच म्हटलं. यांनी शिकागोवर हल्ला केला होता. गुंड होता, समाजकंटक होता. पण तो स्वतःला समाज उपयोगी कार्यकर्ता समजतो. त्याचं म्हणणं की माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलाय, माझ्या कष्टाचं चीज झालं नाही. तसेच इतर गुन्हेगारांच्या बाबतीतही
अजून एक गुन्हेगार होता डच स्कूल्टर्स म्हणून, त्याने तेच सांगितलं. तो म्हणलं की आमच्या तुरुंगात एक तुरुंग अधिकाऱ्याला भेटला आपला ऑथर. तो म्हणलं की आमच्या तुरुंगात जे सिंग तुरुंग आहे याच्यामध्ये येणारे सगळे लोक तेच सांगतात की तुमच्या आमच्यासारखीच माणसं आहेत ते काही काही गोष्टी तुम्हाला युक्तिवादाने पटवून देतात की त्यांचं कसं बरोबर आहे. अरे मी चुकून बंदुकीचा तो लिव्हर चाप ओढला, मी तिजोरी का फोडली. आपले जे वाईट कृत्य घडलेले त्याच्याबद्दल काहीतरी खोटारडं किंवा लॉजिकल सांगण्याचा ते प्रयत्न करतात आणि पटवून देतात. हे जे गुन्हेगार आहेत, अल केपोन, क्राउले, डस्कूल, अमेरिकेतले गुन्हेगार, हे असंख्य स्त्री पुरुषाप्रमाणे स्वतःला दोष मानत नाहीत. मग आपल्याला दररोज लोक भेटणारे लोक काय करत असतील, डे टू डे लाईफमध्ये लोक भेटणारे लोक ते तरी चुका मान्य करत असतील का. जॉन वॉनेकर नावाचं एक स्टोर आहे आणि ती एक व्यक्ती पण आहे, त्याचं स्वतःचं स्टोर आहे. तो म्हणला की मी 30 वर्षापूर्वी हे शिकलो की दुसऱ्या रागवणं मूर्खपणाचं असतं. माझ्या स्वतःच्या मर्यादा जाणून घेताना सुद्धा माझा संताप होतो. दुसऱ्याच्या मर्यादाबद्दल किती त्रास होत असेल. हा वॅनामेकर हा खूप लवकर शिकला ही गोष्ट. त्याचं म्हणणं असं आहे की आपली कितीही चूक असली तरी 99% वेळा लोक ती कबूलच नाही करत. 99% वेळा. काय टक्केवारी ती. टीका ही उपयोगी नाही आहे, काही गरज नाही टीकेची, निरर्थक आहे ती. कारण माणूस त्याच्यातनं काय करतो, स्वतःला वाचवतो. अजून एक गोष्ट आहे टीकेमुळे, ती धोकादायक आहे, कारण त्यामुळे माणूस जखमी होतो, त्याच्या अंतर्मनाला दुःख होतं, त्याच्या स्वाभिमानाला धक्का पोचतो. एक स्निकर म्हणून मनोशास्त्रज्ञ, त्याने एक एक्सपेरिमेंट केलाय. त्याने सांगितलं की प्राण्यांना जर का त्यांच्या चांगल्या वागणुकीबद्दल आपण बक्षीस दिलं तर ते लवकर शिकतात, आणि जर त्यांच्या चुकीच्या वागण्याबद्दल आपण त्यांना शिक्षा दिली तर ते काही शिकत नाहीत. म्हणजे काय झालं, टीका केल्यामुळे कायमस्वरूपी परिणाम तर येतच नाही, उलट संतापच वाढतो. मग तुम्ही कसं वागायला पाहिजे लोकांशी. एक अजून एक सायकोलॉजिस्ट म्हणतो की जेवढे तुम्ही कौतुकाच्या अपेक्षा ठेवता ना तेवढं तुम्हाला निंदेचं भय वाटतं. तुमच्या नोकरावर, तुमच्या घरातल्या लोकांवर, कुटुंबावर तुम्ही टीका करता, त्यांचं मानसिक खच्चीकरण होतं. पण ज्या गोष्टीवर टीका करता त्या गोष्टीत काही फरक पडत नाही, अजिबात नाही. एका कंपनीचा एक सेफ्टी ऑफिसर आहे जॉर्ज म्हणून. त्याच्याकडे खूप जबाबदारी आहेत. त्यातली एक जबाबदारी आहे की एक सेफ्टी हेल्मेट डोक्यावर तुम्ही घालायला पाहिजे कामगारांनी. आणि तो खूप कडक होता, नियम पाळलाच पाहिजे. नियम नाही पाळला की त्याला आवडत नसायचं, तो आरडाओरडा करायचा. पण कामगार काय करायचे, जेव्हा तो जवळपास नसायचा ना तेव्हा टोप्या फेकून द्यायचे, हेल्मेट घालायचे नाही. मग जॉन्स्टनने ठरवलं की आपण त्यांना प्रेमाने सांगून बघू. त्याने विचारलं त्यांना, तुम्हाला टोप्याचा काही त्रास होतो का, फिट बसत नाहीत का. मी टोप्या तुम्हाला घालायला सांगतो कारण तुम्हाला इजा होऊ नये. हे स्वतःच्या संरक्षणाचे टोप्या आहेत, माझ्यासाठी नाही आहेत. मग कामगारांना त्याचा राग आला नाही, कामगारांनी त्याचा नियम पाळायला सुरुवात केली.
तुम्ही जर इतिहास बघितला मानवजातीचा, तर तुम्हाला असं जाणवेल की वेळोवेळी जेव्हा जेव्हा रागवणं झालेले, जेव्हा जेव्हा टीका झालेली, तेव्हा तेव्हा तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळालेला नाही. अगदी जगप्रसिद्ध एक भांडण आहे, थिओडोर आणि रुझवेल्ट. थिओडोर आणि ट्राफ्ट. थिओडोर रुझवेल्ट आणि ट्राफ्ट. रिपब्लिकन पार्टी, जी सगळ्यात मोठी पार्टी, त्याच्यामध्ये फूट पडली. जेव्हा तो व्हाईट हाऊसमधून बाहेर पडला, तेव्हा त्याने याला पाठिंबा दिला होता. रुझवेल्ट जेव्हा व्हाईट हाऊसमधून बाहेर पडला, तेव्हा त्याने टाफ्टला पाठिंबा दिला होता. आणि टाफ्ट त्यावेळी अध्यक्ष म्हणून निवडून आला. नंतर थिओडोर आफ्रिकेमध्ये गेला. जेव्हा तो परत आला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तिसऱ्यांदा अध्यक्षपद मिळवण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि बुल्मुस नावाचा पक्ष स्थापन केलेला आहे. कोणी? टाफ्टने. आता काय झालं, त्यानंतर झालेल्या निवडणुकीत टाफ्टने आणि रिपब्लिकन पार्टीने फक्त व्हर्मॉन्ट आणि उटा या 2 राज्यातच यश मिळवलं. या दोघांमध्ये भांडण झाल्यामुळे. आता थिओडोर, ज्याने टाफ्टला मदत केली होती आणि तो अध्यक्ष झाला होता, तो टाफ्टला दोष देत होता, पण टाफ्ट ते मानायला तयार नव्हता. तो म्हणतो की मी जे वागलो त्यापेक्षा वेगळं वागूच शकलो नव्हतो. उलट तो मीडियासमोर रडला. चूक कोणाची होती? रुझवेल्टची का टाफ्टची? कोणाला माहिती? आपल्याला नाही माहिती. आपल्याला देणं नाही की एवढ्या मोठ्या अमेरिकेच्या, जगातल्या मोठ्या देशामध्ये, सगळ्यात मोठ्या पक्षामध्ये फूट पडल्यानंतर एक पक्षाचा एक प्रमुख, की जो आधी अध्यक्ष होता, तो रडतो, दुसरा त्याला दोष देतो. दोन्ही चूक मान्य करत नाहीत. मुद्दा हा आहे की सगळीकडे तीच परिस्थिती आहे. कोणीच चूक मान्य करत नाही. अमेरिकेचा अध्यक्ष डोळ्यात पाणी आणून म्हणतो की मी याच्यापेक्षा काही वेगळं केलं नसतं. अशा असंख्य घडामोडी आहेत की ज्याच्यावर वर्तमानपत्रात रकान्याच्या रकाने लिहून आले. अमेरिकेत पण असा एक जण होता त्यावेळी सत्तेमध्ये असलेला, अल्बर्ट बी फॉल. इंटरनल सांभाळायचा सगळं तो, अफेअर्स, आंतरिक सूत्र. त्याच्याकडं तेलाचं रिझर्व्ह साठ्याची जबाबदारी होती. त्यांनी सचिव फॉल नावाच्या माणसाकडनं $1 उसने घेतले, उसने म्हणून दिले. आणि त्यांनी एकाला सांगितलं, सचिन फॉलला, की आसपासचे जे आपले, त्याच्याकडे जबाबदारी होती ना तेलाच्या विहिरी सांभाळण्याची, तिथं काही सैन्य आलेले, त्यांना हाकलून लावायला पाहिजे. सैन्य नाही म्हणता येणार, विहिरीचे मालक. आणि ते विहिरीचे मालक तिथं आल्यानंतर त्यांना हाकलून द्यायला पाहिजे, ही जी त्यांनी काढली माहिती. आणि त्यानंतर अमेरिकेत प्रक्षोभ झाला, बदनामी झाली त्याची, की अरे विहिरीच्या मालकांना साहित्य येऊ देत नाही. त्या पक्षाचा धिक्कार व्हायला लागला. त्याच्याकडे होतं ना इंटरनल अफेअर्सची सूत्र. रिपब्लिकन पार्टी मोडकळीस आली आणि अल्बर्ट डी फॉलला तुरुंगवास भोगावा लागला. त्याची निंदानास्ती झाली. पण फॉलला त्याचा पश्चाताप झाला का? नाही. एवढं महत्त्वाची गोष्ट की ज्याच्यामुळे आपला पक्ष धोक्यात येऊ शकतो मोठा, आणि आपण चुका केलेल्या आहेत आणि त्या चुकांचे परिणाम
किंवा चुकांची जबाबदारी न स्वीकारणं हे वेगवेगळ्या ठिकाणी घडलेले आहे, वेगवेगळ्या स्तरावर. कारण माणसंच आहेत. जगाचा नियम आहे. मनुष्य हा स्वभावातच त्रिकालवादित सत्य येते की तो स्वतःला सोडून दुसरा दोष देतो. तर उद्या जर तुम्हाला असं वाटलं की स्वतःला सोडून दुसऱ्याला दोष द्यायचा, तर तुम्ही त्या लोकांना आठवा की ज्यांनी मोठ्या चुका केलेल्या आहेत, जे गुन्हेगार आहेत, जे कधी काळी अमेरिकेचे अध्यक्ष होते, जे कधी काळी एखाद्या तेल विहिरीच्या ह्याच्यावर महत्त्वाच्या पोझिशनवर बसले होते. अशाने चुका केल्या तर त्यांनी मान्य नाही केल्या. ते कबूतर असतं ना, आपण त्याला सोडतो आणि ते परत आपल्या घरी येतं. किंवा जे मांजर असतं त्याला कुठेही सोडलं तरी परत आपल्या घरी येतं. तुम्हाला माहिती आहे, तुमच्या घरातलं मांजर तुम्ही कुठे सोडलं तर ते परत घरी येतं. कसंही सोडा तुम्ही. तसं टीकेचं आहे. जर तुम्ही टीका केली ती परत तुमच्या घरी येणार. आपल्या मराठीत म्हण आहे ना, एक बोट दाखवलं की 4 बोट तुमच्याकडे असतात. काही चुकीचं नाही. तुम्ही ज्याच्यावर टीका करता त्याला स्वतःची बाजू मांडण्याची संधी असणार आहे आणि त्याचा तो पुरेपूर फायदा घेणार आहे. आणि तो असंच म्हणणार आहे, ते अमेरिकेच्या अध्यक्षासारखं, अरे यावेळी मी याच्यापेक्षा काय वेगळं वागला असतो. 1856 मध्ये तुम्हाला माहिती आहे की अब्राहम लिंकन एका खोलीत मृत असे आढळले होते. त्या एका थिएटरच्या बरोबर समोर होते. त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या लिंकनवर एका माणसाने, जॉन नावाच्या माणसाने. आणि जेव्हा लिंकनची बातमी ऐकली तेव्हा तो सचिव म्हटला की आत्तापर्यंत जगाने पाहिलेल्या राज्यकर्त्यांपैकी परिपूर्ण असा राजा आता मृत्यूशेवर पडलेला आहे. लिंकनचं वागणं इतरांची एवढं चांगलं होतं की लोकांना लाजवेल की एवढं चांगलं ते सगळ्यांशी कसं वागू शकतात. पण त्याच्यामागे काही रहस्य होतं. लिंकन द अननोन या पुस्तकामध्ये तुम्हाला ते सापडेल. 10 वर्ष लिंकनवर काढल्यानंतर ऑथरने ते लिहिलेले पुस्तक आहे, लिंकन द अननोन. एक होऊ शकतं की खूप साऱ्या डेटा लिहिण्याची त्यांना सवय होती. खूप सारा डेटा ठेवायचा, खूप सारे नोट्स काढून ठेवायचे. पण कॉलेजच्या काळात लिंकन कसे होते, अब्राहम लिंकन? पिजन विक व्हॅलीमध्ये जेव्हा तो इंडियानामधल्या त्याच्यात जेव्हा शिकत होता तेव्हा काय कंडिशन होती? त्यावेळी दुसऱ्यांची खिल्ली उडवणे, टिंगलटवाळी करणे हा मूळ असायचं त्यांचं. बेसिक इन्स्टिंक्ट होता तो. आणि मुळात असं काहीतरी लिहायचं लोकांबद्दल आणि अशा ठिकाणी ठेवायचं की सगळे वाचतील. लिंकन त्यानंतर वकील झाल्यानंतर सुद्धा ही सवय गेली नाही. आपल्या प्रतिस्पर्धेवर हल्ला चढवण्यासाठी तो वृत्तपत्रात लिहायचा, जाहीर पत्र लिहायचा. त्याने एकदा जेम्स शील्ड नावाच्या एका व्यक्तीबरोबर राजकारणी व्यक्तीची चेष्टा केली आणि त्याने एका न्यूजपेपरमध्ये ते लिहिलं, स्प्रिंगफील्ड नावाच्या न्यूजपेपरमध्ये. आणि उपरोधात्मक, हास्यात्मक, विनोदात्मक ते वाचून अख्खं शहर हसायला लागलं ना की. पण शील्ड जो होता पॉलिटिशियन तो इमोशनल होता, त्याला इगो पण होता, त्याला टीका सहन झाली नाही. तो लागला लिंकनच्या पाठीमागं आणि त्याने लिंकनला चॅलेंज केलं की तू माझ्यावर फाईट कर. लिंकनला फाईट वगैरे काय जमणार नव्हते, त्याला लिहिता येत होतं, त्याला टीका करता येत होती, फाईट वगैरे नव्हतं जमणार. पण शेवटी त्याने ॲक्सेप्ट केलं की ठीक आहे, आपण फाईट करूया. अगदी
लोक बघायला आली त्यांची फाईट, दोघांनी मरण्याची तयारी वगैरे केली की ठीक आहे, काय होईल ते होईल. पण शेवटच्या क्षणी लोकांनी मध्ये पडून ते फाईट थांबवली. लिंकनच्या आयुष्यातला तो जो ती जी घटना आहे ती इतकी तीव्र आहे, तो इतका मोठा धडा आहे त्याला, की त्यानंतर लिंकननी पूर्ण आयुष्यामध्ये कोणाचाही अपमान कधी केला नाही आणि तशी पत्रही लिहिली नाही, की जी सवय होती. लिंकनने खूप फाईट्स नाही, युद्धांमध्ये ते जे हेड होते जनरल त्यांना बदललं. पोप, बर्नसाइड, मॅकलिन, मेंडे. आणि फ्रीडम ऑफ टॉक असल्यामुळे अमेरिकेत ह्या लिंकनचा जो निर्णय होता त्याच्या विरोधात लोकांनी खूप आंदोलने केली, चर्चेची झोड उठवली की चुकीचे जनरल तुम्ही निवडले म्हणून. पण त्यांचं एक वाक्य असायचं ना, की कोणालाही द्वेष द्यायचा नाही, सगळ्यांशी प्रेमाने वागायला पाहिजे. आणि त्यांचं एक लिंकनचं एक महत्त्वाचं वाक्य आहे की जे आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतं, की तुम्ही इतरांबद्दल व्यक्त मत करू नका, इतरही तुमच्याबद्दल मत व्यक्त करतील. जेव्हा मिसेस लिंकन आणि इतरांनी दक्षिणी लोकांनी त्याच्यावर कडक शब्दात टीका करायला सुरुवात केली, तेव्हा ते काय म्हणले, त्यांच्यावर टीका करू नका, तुम्ही त्यांच्या जागी असता तर असेच वागला असतात. म्हणजे हे जे प्रेमाने वागणं हे त्यांच्याकडे होतं. आणि लिंकनचा लिंकन जे ॲटिट्यूड आहे हा चेंज होण्याचं कारण एकदा फाईट झाल्यामुळे, त्या पॉलिटिशियनवर फाईट करायची वेळ आल्यामुळे त्याच्यामध्ये बदल झाला. अजून एक उदाहरण आहे एका युद्धामधलं, 1863च्या गेटबर्गचं युद्ध.